गोष्टीवर नक्की बोलेन. एक गोष्ट म्हणजे जे खासदार फुटलेले आहेत त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलंय की आमची निधी अभावी आमची गळचेपी चालली होती आणि त्या निधी अभावी जर आमची गळचेपी होत असेल तर आमच्या मतदारसंघात आम्ही काम कसं करायचं. मग मला हा पण प्रश्न पडला, हा राष्ट्रद्रोह आहे की राजद्रोह आहे. द्रोह होतो एवढं नक्की आहे. याला कंट्रोल कोणी केलं पाहिजे. एक तर केंद्रातून सगळ्या गोष्टी होताना दिसतंय तर मग तिथे कंट्रोल व्हायला पाहिजे. पण डॅमेज कंट्रोल म्हणजेच महाराष्ट्र असं जर गणित बनत चाललं असेल तर त्याला जनता किंवा उद्या जी मांग होते की बाबा बॅलेट पेपरवर वगैरे घ्या, बघू येणारा काळ ठरवेल. पण ज्या पद्धतीने किरण पावसकरनी जे वक्तव्य केलंय, मुळात किरण पावसकर ही व्यक्तीच नोटांवर असलेल्या गांधीजींवर प्रेम करणारी व्यक्ती आहे. त्यांना ना महाराष्ट्राचं पडलंय ना देशाचं पडलंय ना स्वतः एक नागरिक याची पण अक्कल नाही. ज्यांचं दुकान मांडून बसलेत, ज्यांचं दुकान, परत बोलते, बाळासाहेबांच्या नावाने दुकान मांडून बसलेत आणि आज त्याच बाळासाहेबांना तुम्ही नाव ठेवताय. त्यांच्याच नावावर तुमचं दुकान चाललंय, तुमचा तो गुट चाललाय आणि त्याला तुम्ही नावं ठेवता. तुम्ही काय म्हणताय की बाळासाहेबांनी झालं माझी पोरं, त्या बाळासाहेबांच्या वक्तव्यावर तुम्ही पाळणा घर म्हणताय. तुम्ही मागच्या वेळेला पण असेच वक्तव्य केलं होतं, ज्या वक्तव्यावरून मानवर मीनाताई ठाकरेंवर त्या वक्तव्यामुळे संशय निर्माण करण्याचा प्रयत्न याच किरण पावसकरकडनं झाला. मग शिंदे जे पक्षप्रमुख म्हणून आता ज्या वावरतायत त्यांना कानात ऐकायला जात नाहीये की कळूनच नाही घ्यायचंय. त्यांना आवरलं पाहिजे असल्या भोकऱ्या टिंब टिंब लोकांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.